भारतीय संघाची लढत इंग्लंडसोबत होणार आहे। नवी दिल्लीत झालेल्या 69व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं चमकदार कामगिरी केली। स्पर्धेत एकूण 518 पदकं पटकावत महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला। यात 181 सुवर्ण, 159 रौप्य आणि 178 कांस्य पदकांचा समावेश आहे। या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत। 518 पदकांची अभूतपूर्व कमाई करत महाराष्ट्रानं क्रीडा क्षेत्रात आपलं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। हा झळाळता प्रवास म्हणजेच राज्यातील हजारो खेळाडूंच्या अफाट मेहनतीचं आणि जिद्दीचा विजय आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले। महाराष्ट्रानं क्रीडा क्षेत्रातलं आपलं भक्कम स्थान पुन्हा अधोरेखित करत महाराष्ट्राची मान उंचावली आहे, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे। आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा।